ज्या वेगवेगळ्या टाईपचे लोक दिसतात वरून खालपर्यंत काहीच म्हणजे देर इज नथिंग टू प्रोटेक्ट देम आणि दे ऑलवेज हॅव अ पिलियन म्हणजे शांतपणे साईडनी नाही जात. तिथल्या त्या चहाच्या टपरीवाल्याने मला जबरदस्ती गांजा पॅक करून दिला. माझ्याकडे BSC सायकल होती आणि त्याला मी लुनाचं हँडल लावलेलं होतं. बाईक रायडिंग हे सोडून मी ब्लँक होतो. मला दुसरा प्रॉब्लेम मला दाढी प्रोटेक्ट करावं लागते ती अडकते कुठे कुठे. छोटे रस्ते एवढे मोठे मोठे डंपर ट्रक. आता जायचं तर कसं जायचं. पेट्रोल भरायला थांबलो मी ना तर गोप्रोज वगैरे लावले होते तर माझ्या मागे टकटक आवाज आला. हेल्मेटवरती 3-4 लोकांनी टकटक टकटक करायला लागले. म्हणलं हे काय करतात लोक. पण हे जे ऑक्सलाइट्स लागतात त्याचं कारण म्हणजे आपले आगळेवेगळे रस्ते. सो कुठल्या स्टेट मधले रस्ते तुम्हाला सर्वात चांगले वाटले? लाईक मी उलट करतो सगळ्यात वाईट रस्ते महाराष्ट्रातले. महाराष्ट्र सोडलं ना की सर्वकडे मी एक डिस्क्लेमर लावतो. हे जे काय ओपिनियन आहे हे या लोकांचं आहे. पर्सनल ओपिनियन. आणि मी सांगतो मी रिसेंटली आता करून आलो. अक्रॉस बॉर्डर्स 3 स्टेट्स केले. जसं मी महाराष्ट्र सोडलं ना तसं ते दडदड व्हायचं बंद झालं. नाही अगदी म्हणजे फॅक्ट आहे त्याला काही इट इज अ फॅक्ट. आय मीन आणि इतकं म्हणजे हे सगळं दुखत होतं माझं. पण काय करणार आता त्याला. कलेक्टिव्हली यू अग्री की महाराष्ट्र सोडलं तर सगळ्या स्टेटचे रस्ते बरे 100% म्हणजे इन्क्लुडिंग स्मृती लेह लद्दाख इन्क्लुडिंग माझा अनुभव असा आहे की मी कर्नाटकातनं महाराष्ट्रात आलो. झोपलो होतो गाडीमध्ये बाजूला. गोव्यावरनं रिटर्न येत होतो. मग ते असं झालं मी ड्रायव्हरला विचारलं महाराष्ट्रात आलो का रे बाबा. सिम्पल टू अंडरस्टँड एक्सपिरियन्स. आणि हे आमचं ओपिनियन नाही हे एक्सपिरियन्शियल आहे. हा एक्सपिरियन्शियल आहे. आणि कट टू 25-30 वर्षापूर्वी बसनी जेव्हा एमपीत जायचो तेव्हा असं व्हायचं रात्री निघालो आणि एमपीत गेलो की हा एमपी चालू झालं असं. आता ते कम्प्लिटली उलट आहे सगळीकडे. आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे साईजेस किती वेगळ्या कधी कधी स्पीड ब्रेकरच्या वर खड्डा असतो. हो हो हो. म्हणजे अनबिलिव्हेबल. आणि आणखीन अशा खड्डे असताना मध्ये एक स्पीड ब्रेकर असतो ते म्हणजे सगळे पण खड्डेच खड्ड्यातनं आहेत. वाचायला एक मी सांगू शकतो एवढे सगळ्या स्टेट्स मधलं ना सर्वात ब्युटिफुल जे व्ह्यूज आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत. स्पेशली ते सह्याद्री माउंटेन रेंज. ते जेव्हा तुम्ही ब्युटी बघता ना की हे माझं महाराष्ट्र आहे ते रस्त्यातले खड्डे विसरून जाल तुम्ही फक्त असं बघत असतात. वाव हे किती ब्युटिफुल. स्पेशली आणि मान्सून मध्ये तुम्ही कोकणात जाता खड्डे विसरून जाल तुम्ही फक्त व्ह्यू बघत. पण तो व्ह्यू असा होतो माझं थोडासा त्याच्याबद्दल थोडं डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. आपल्याला रोड कंडिशन्स माहिती आहेत. सो वाईजली तशी बाईक चूज केली. मी टायगर घेतली आहे म्हणून त्या रोड कंडिशननी मला फरक पडत नाही. आय कॅन स्टील एन्जॉय द ब्युटी. सो त्याला तुम्ही असं बीट करू शकता. राईड मी बॉडी करत असल्यामुळे माझं रिम बेंड होते. ऍब्सोल्युटली बाईक टू बाईक खूप डिफर करणार. पण मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला ना कुठल्या स्टेटमध्ये पोलीस जास्त त्रास देतात सगळ्यांनी बहुतेक खूप बरोबर उत्तर दिले. लोक कदाचित विसरलेत किंवा त्यांच्याबरोबर घडलं नाहीये. पण सगळ्यात जास्त त्रास जो आत्तापर्यंत झाला तो गोवामध्ये झाला. गोवा पोलीसकडनं झालेला आहे. पर्सनल एक्सपिरियन्स अगेन बट वन ऑफ द मोस्ट करप्ट पोलीस. हा त्रास द्यायचा असतो त्यांना कारण त्यांना माहिती आहे मोस्टली सगळे इथं बायकर्स येतात. बायकरना त्रास द्या थोडेसे पैसे काढता येतात. टुरिस्ट बाहेरनं खूप येतात. सो राईड्सच्या वेळेलाही झालेला आहे त्रास. फॅमिली बरोबर गेलेलो तेव्हाही थोडाफार त्रास झालेला आहे. पण अदरवाईज अजून दुसऱ्या कुठल्या स्टेटमध्ये एवढा नाही झाला. आपण सगळेजण 2 व्हीलर पण चालवता आणि कार पण चालवता. मी 2 व्हीलर पण विकतो मी कार्स पण विकतो. आय हॅव एक्सपिरियन्स की जो एक कस्टमर आहे तो ट्रायम्फच्या शोरूममध्ये जेव्हा ज्या पद्धतीने माझ्याशी किंवा माझ्या स्टाफ बरोबर गप्पा मारतो तो शोरूम 10 फूट चढून चालून 4 व्हीलरच्या शोरूममध्ये गेला. फोक्स त्याचा पूर्णपणे ॲटिट्यूड चेंज झालेला असतो. सो अँड दिस इज सीन ऑन रोड्स ऑल्सो टुडे की बायकर इज विलिंग टू हेल्प अ बायकर बट दॅट बायकर विल नॉट हेल्प अ कार ओनर ऑर दी कार ओनर विल नॉट हेल्प अ कार ओनर. सो हे बाईकवरती आल्यावरती बदलतं काय. आम्ही ब्रो कोड म्हणतो त्याला ऍक्च्युली. सो काय कसं होतं कधी कधी ओळखत नाही एकमेकांना पण एक दुसरा रायडर आहे सेम रूटवरती आहे त्याची बॅग वाकडी झालेली आहे त्याला पुढे जाऊन सांगणार आहे बॅग वाकडी झाली किंवा एखादा ऍक्सिडेंट झालाय कोण स्लिप होऊन पडलाय काही संबंध नाही आपला पण थांबणार पाणी पाहिजे का काय पाहिजे तुला असं. सो इट्स अ अनरिटन काइंड ऑफ अ थिंग की ब्रोकोड असतो. काही म्हणजे ओळख नाही काय नाही समोरून येतोय मी चाललोय मला माहित नाही तो कोण आहे पण आम्ही दोघे असं करणार एकमेकांना. आय थिंक बायकिंग खूप हाय रिस्क ऍक्टिव्हिटी आहे. येस. त्यात काय होतं आपल्याला माहिती आहे की किती रिस्क इन्व्हॉल्ड आहे त्यात. जनरली समोरच्याला आपण काय बघितलं त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे यू टेन टू गो अहेड अँड शो दॅट ब्रदरहुड जस्ट टू एन्शोर की त्याला त्याचा पुढे त्रास नको व्हायला त्याचा क्रॅश नको व्हायला म्हणून आपण तो करतो आणि तसं ते रेसिप्रोकेट पण करतात मदत केलेलं. कारमध्ये काय होतं जनरली
एक्सपिरियन्स असा आला की आपण बाजूला गेलो की समोरच्या वाटता कम्पीट करतो म्हणून तो परत अजून हो. पुढे पळवायला जातो. Definitely. सो तुम्ही किती चांगल्या इंटेन्शनने करतो आणि प्रॅक्टिकली एवढं होऊ नाही शकत कारण तुम्ही ड्रायव्हर या सीटला बसलात, त्याच्या ड्रायव्हरशी कनेक्ट करायचं असेल तो पलीकडच्या बाजूला बसला असेल, एवढं इझिली होत नाही. पण बायकिंग मध्ये तुम्ही करू शकता इझिली. पण त्याच्यामध्ये कारला ओव्हरटेक केल्यानंतर जे इगो वाटतो तो वेगळा विषय. कारमध्ये इगो येतो, बाईकमध्ये इगो वेगळा नाही. विषय. परफेक्ट आणि पॉईंट. खूप वेळा मी बघितलं की मुद्दामून हा कारवाला साईड देत नाहीये किंवा मुद्दामून असं नडतोय. होतं हे ते. होतच होतं. म्हणजे आय डोंट नो त्यांची काय मेंटॅलिटी असते की आय डोंट नो स्वतःला शाणा समजतो का, याला दाखवतोच मी, असं काहीतरी ते डोक्यात चाललं असणार आहे. सो आय डोंट नो. अशा या रायडिंग मधला तुमचा एखादा किस्सा आहे की बाबा, जसा तन्मय सरांनी विचारलं की बाबा नाही हे आता म्हणजे खूपच भारी झालं माझ्याबरोबर. आय नो ऑफ समीर सर दॅट ही कुड मीट दलाई लामा, दॅट वॉज अन ऍक्सिडेंट इफ आय एम Accident, absolutely नॉट. accident. असं काही आहे का की दॅट कुड हॅपन? माझा तोच हायलाइट आहे ऑनेस्टली. अँड द स्टोरी बिहाइंड दॅट इज की स्पितीवरनं आलो. आय हॅड कम टू सिसूमध्ये वन ऑफ माय फ्रेंड्स कॉल्ड मी की मी आणि बरेच लोक उद्या सकाळी वी आर गोइंग टू मकलॉडगंज आणि तिकडे वी हॅव अन ऑडियन्स विथ इज होलीनेस, तर तुला यायचंय का? बिकॉज ती माझ्याकडे माझ्या स्टुडिओवरती आली होती आणि मला समहाव जितकी लोक भेटतात ना, मोस्ट ऑफ द पीपल वेन दे हॅव टू गिफ्ट मी समथिंग ते मला मुद्दाच गिफ्ट करतात फॉर सम रिझन. सो असं बॉक्समध्ये भरून ठेवलेत, माझ्याकडे ठेवायला जागा नाही. आणि दॅट शी हॅड नोटिस्ड. सो तिने आउट ऑफ द ब्लू विचारलं की मी इकडे चालली आहे तर तुला भेटायचं का? म्हणलं हो ऑफकोर्स. आणि कोइन्सिडेंटली मी सिसूमध्येच आहे, सो आय एम नॉट व्हेरी फार अवे. ती म्हणली मी उद्या सकाळी असं आहे तर तिथे 7 वाजता या गेटवरती वगैरे भेट. आय डिड अ राईड 6-7 hours. आय वॉज इन धर्मशाळा. द नेक्स्ट मॉर्निंग आय वोक अप 7 o'clock. आय वेंट टू द बॅक गेट. शी केम विथ हर मदर अँड अ कपल ऑफ अदर पीपल. 15-20 minutes मध्ये आय वॉज इन फ्रंट ऑफ हिम, टचिंग हिज फीट. माय हेड वॉज इन हिज लॅप. ही वॉज स्ट्रोकिंग माय हेड. आणि ऑलमोस्ट 20-25 मिनिटाचा ऑडियन्स विथ हिम. सो मॅजिकल. आणि मला नंतर कळलं लोक 5-5, 6-6, 7-7 वर्ष थांबलेत पण त्यांना अजूनही दे नॉट गेटिंग एनी फेस टाइम विथ हिम. माझं एक्सपिरियन्स मी सांगतो. खूप वर्षापासून ना उज्जैन महाकाल ते दर्शन करायचे असं माझं ड्रीम होतं. सेम पर्पज, महाकाल पर्पज. हां, सुट्टा मिळायला पाहिजे. नाही त्याच्यासाठी सो खूप वर्षापासून ट्राय केलं मी, सारखं कॅन्सल आणि मग मधून ऑल ऑफ अ सडन एक बाईक राईड प्लॅन झाली. 3 states करायचे जसं. आणि हळूहळू राईड ऍक्च्युली डेव्हलप झाली. मी ऍक्च्युली गेलो आणि मला दर्शन करता आले. अँड दॅट इज वेअर आय से दिस इज द मोमेंट. आय मीन बुलावा येतो ना तसं, की ती राईड पण झाली आणि दर्शन पण झाले. सो दॅट वॉज माय मोमेंट, बिगेस्ट मोमेंट. आणि की खूप ट्राय केलं होतं मी करायला. आणलेला गेलो होतो आणि तिथे सगळ्यांनी सांगितलं की तिथे ते डार्क व्हॅली म्हणतात ना, तिथून आकाश खूप सुंदर दिसतं. आणि ॲज लक वूड हॅव इट आम्ही संध्याकाळपासून बसलेलो आहे आणि ढगाळ होतो कम्प्लीट. म्हणजे 9 वाजले, 9:30 वाजले. आता हे पेशन्स संपत आला. आता जेवून आलो, परत एकदा जाऊन बसलो की आता तरी दिसेल. इट नॉट हॅपन. आणि वी आर अबाउट टू लिव्ह. आणि लिटरली आमच्याकरता असं 15 सेकंद इट जस्ट ओपन अँड वी गॉट टू सी इट अँड ओ वाव म्हणेपर्यंत इट जस्ट वेंट अवे. पण इट वॉज इज अ मॅजिकल मोमेंट. आय थिंक माय सोलो राईड मी कावासाकीवर करत होतो. अख्खा कोकण तेव्हा मी केला होता. रत्नागिरीच्या साऊथला कशाळी म्हणून एक जागा आहे, तिथे खूप छान सनसेट पॉईंट आहे. ते घडी जे आहेत. येस करेक्ट. तर माझा काय होत होता, आय वॉज रनिंग बिहाइंड टाइम आणि खूप जोरात पळवायची पण होती कारण अंधार व्हायला लागणार होता आणि मला तो सनसेट बघायचा पण होता. खूप मेहनत केली, कंटिन्युअस नॉनस्टॉप ब्रेक न घेता चालवली. ते एक गावातला पॅच येतो, गावातल्या पॅचातून जसं खूप कच्चा रस्ता वर जायला, नॉट व्हेरी सुटेबल फॉर अ कावासाकी. G650 साठी तेवढे एवढा सुटेबल नव्हता. आणि ॲड ऑलमोस्ट गिव्हन होप, कारण गावात जेव्हा मी पोचलो फुल अंधार झाला होता. मी म्हटलं तरी आपण ॲटलिस्ट तो पॉईंट तरी बघू. जसा वर पोचलो, हाईट वाढली, उजेड वाढला आणि सनसेट 30 सेकंड्सनी बरोबर माझ्यासमोर हेल्मेट काढलं आणि तो घडला. सो आय थिंक दॅट वॉज समथिंग विच वॉज अमेझिंग. आय कुड मेक इट ऑन टाइम. सो दॅट वॉज दी आहा मोमेंट. चौघांमध्ये मला असं जाणवतंय की यू आर अप्रिशिएटिंग नॅचरल ब्युटी अ लॉट. ऍब्सोल्युटली. येस, युअर नॉट एट ऑल. तुम्ही तेच आहे. हा म्हणजे युअर नॉट चेसिंग सोशल मीडियाची कल्चर किंवा जे काही फॅक्ट्स आहेत ते कुठले. ते आता मी सांगतो, नाही, त्याचे बिलकुलच किस्से आहेत खूप सारे. राईड करत असताना पेट्रोल पंपवरती थांबलो असताना युट्यूब चॅनल कोणसा आहे? पण त्याच्यावर आय डोंट हॅव युट्यूब चॅनल. फिर क्यों राईड कर रहे? नाही, माझं तर इन्स्पायर्ड ऑफ बिईंग इन मीडिया मी कुठलाही डिव्हाइस कॅरी करत नाही बरोबर. बिकॉज आय रिअली फील की एनी कॅमेरा जस्ट टेक्स अवे फ्रॉम द एक्सपिरियन्स. पण मग कसं होतं की मग टेक्निकॅलिटीज ऑफ इट, हे परफेक्ट असलं पाहिजे, हा अँगल पाहिजे, मग फोरग्राऊंड पाहिजे, मग लेट्स वेट फॉर दॅट लाईट. त्याच्यामध्ये तो एक्सपिरियन्सच निघून जातो. आणि ते कॅप्चर आपण का करणार अजून 4 लोकांना दाखवायला, कॉम्प्रोमाइजिंग युअर ओन एक्सपिरियन्स. अगेन वन मोर एपिसोड वॉज की माझी नेपाळची जी राईड झाली होती ती एकदम इम्प्रॉम्प्ट होती. इट वॉज नॉट प्लॅन, इट वॉज नेव्हर मेंट टू बी. मी एक लग्नासाठी गेलो होतो वाराणसीमध्ये, इथून राईड करत गेलो होतो
सगळं संपलं, वाराणसी पण बघून झालं 2 दिवसामध्ये. आय हॅड 3 more एक्स्ट्रा डेज. मी म्हटलं आता काय करू, कंटाळतो इकडे, आता आय डोंट वॉन्ट टू डू ऑल ऑफ दॅट अगेन. मग म्हटलं लेट्स कट द राईड शॉर्ट आणि राईड बॅक. मग तेवढा तिथे एक लोकल माझा असिस्टंट माझ्याकडे होता, ही गॉट इन टच विथ मी. आणि मग मी जस्ट जनरली गुगल मॅप्सवरती बघता बघता तिथे नेपाळ दिसलं मला. आणि मग त्याला म्हटलं अरे यहाँ से नेपाळ जा सकते क्या? तो म्हटलं हा 1 दिन का राईड आहे. मग म्हटलं करूयात का? मग तो पण एक्साइट झाला. त्याने अजून 2 त्याचे मित्र आणले, ते मला नेपाळ बॉर्डरला भेटले आणि वी वेंट इन टू नेपाळ. आणि अशा जागा की लोकल नेपाळच्या लोकांना पण माहित नाहीत की जागा कुठे आहेत. म्हणजे प्लेसेस लाईक सुपा देवराली, नारपानी, भिंगरी बाजार, म्हणजे पीपल डोंट नो वेअर दीज प्लेसेस आर. आणि फर्स्ट टाइम गेलो नारपाणीला, तिकडे झोपलो, इतकी थंडी आणि आय वॉज नॉट प्रिपेअर्ड. आणि शेकोटी लावली तरी पण थंडी वाजते. आय थिंक -4 असेल टेम्परेचर. आज झोपलो, देवर नो हीटर्स, फुल रायडिंग गिअरमध्ये झोपलो मी. आणि गादी घेतली अंगावर पांघरायला, इतकी थंडी होती. आणि सकाळी म्हणलं यार बॅड डिसिजन, आपण परत जाऊया. म्हणलं थोडं ऊन खाऊ. मी बाहेर आलो, उन्हात थांबलो आणि असा आळस देत फक्त असं इकडं बघितलं आणि इकडं बघितलं आणि आय कुड सी एव्हरेस्टचं पीक फ्रॉम द क्लाउड्स. आणि त्याच्यावरती लाईट पडला होता. आय स्टार्टेड क्राईंग देअर. इट वॉज, आता पण अंगावरती काट आला माझ्या. इट वॉज ओव्हरवेल्मिंग. नाही खरंच नेचर्स ब्युटी जी आहे ना बोलतात ते खरंच यू कॅन एक्सपिरियन्स वेन जेव्हा तुम्ही रायडिंग चालू करता. मी मध्ये मान्सूनमध्ये बऱ्यापैकी राईड्स केले कोस्टल एरिया आणि कोकणात आणि मग सह्याद्रीमध्ये. आणि तेव्हाच मला एक्सपिरियन्स आला की आपलं महाराष्ट्र एवढं सुंदर आहे, इतकं सुंदर, अनबिटेबल आहे, इतके सुंदर व्ह्यूज ना. ते स्पीड हळू कमी होते आणि फक्त असं बघत राहतो की गोप्रो चालू होऊन जातं, इकडे ऑटोमॅटिकली हात जातो. ते पुण्याचं पण वैशिष्ट्य मला असं तेच वाटतं की पुण्याच्या मधनं तुम्ही कुठल्याही दिशेने गेलात तर आपण चारही दिशांनी डोंगरांनी आपल्याला पूर्णपणे गेलो. एक तास in any direction आणि you're in paradise. पुण्यामध्ये रायडिंग कल्चर वाढण्याचं कारण वेस्टर्न घाट्स आहे. मी आलोय नागपूरहून, तिथे फ्लॅटलँड आहे कम्प्लिटली. सो तिथे ते ड्रायव्हिंग म्हणजे रायडिंग कल्चर एवढं नाही, कारण सगळीकडे सरळ रस्ते आहेत. म्हणजे व्हिज्युअली इट इज नॉट व्हेरी इंटरेस्टिंग. जे मी इथे आल्यानंतर टर्निंग ट्विस्टीज आणि त्याची जी काही मजा आहे आणि घाटाचं लिटरली अर्ध्या तासामध्ये 4 डिग्रीज डाऊन, ऑल ग्रीन, फॉग, आणि इट बिकम्स ब्युटिफुल. म्हणजे ती जी मजा आहे ती इथली स्पेसिफिकली टू पुणे. आय थिंक कुठल्याही डायरेक्शनला 20-25 किलोमीटर जावा तुम्ही, एनी साइड ऑफ पुणे, इट्स ऑल ब्युटिफुल. या आणि त्याचे कलर्स पण चेंज ह्याच्याप्रमाणे, सीझन प्रमाणे इट चेंजेस. हिरव्या रंगातच वेगळे वेगळे केवढे शेड्स असतात ते बघायला मिळतात. ऍक्च्युअली डीलरशिप लेवलवरती तेच होतं की आता यांच्याबरोबर काम करतो तेव्हा लक्षात आलं की ऑल्दो पुणे एक पॉप्युलेशन मध्ये शहर खूप लहान आहे, पण समजा भारतातली सर्वात कुठलाही ब्रँड घ्या, हे नुसतंच स्पॅम्प नाही, कुठलाही ब्रँड घ्या, द मोस्ट सक्सेसफुल डीलरशिप शुड ऑलवेज बी फ्रॉम पुणे. आणि तो कल्चर तुम्ही जसं म्हणाला तसा तो इकडे दिसतो. बट व्हॉट इज इट अबाउट दिस पुण्याचं रायडिंग कल्चर जे तुम्हाला वाटतं की इज अनमॅच किंवा दुसरीकडे आपल्याला बघायला नाही? पण लाईक ही सेड, कारण आय थिंक पुणे, आय डोंट नो अबाउट अदर प्लेसेस, आय थिंक पुणे इज वन ऑफ द ओनली प्लेसेस की 20-25 मिनिटं, 20-25 किलोमीटर कुठल्या डिरेक्शनने गेलं की म्हणजे यू हॅव एव्हरीथिंग दॅट टिक्स ऑफ. आय थिंक दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट बिंग इन पुणे. वेदर, ट्विस्टीज अँड व्हिज्युअल, या त्यामुळे 3 म्हणजे मेन. आय थिंक बेस्ट पार्ट इज पुण्यात डीलरशिप छोटासा असल्यामुळे डीलर्स सगळे जवळपास मिळतात. गुड रोड्स आउटसाइड ऑफ पुणे, गुड नेचर, या सगळ्या गोष्टी एकदम कलेक्टिव्हली मिळून ना तो एक रायडिंग एन्व्हायरमेंट करतो. आणि अगेन ऍक्सेसिबिलिटी खूप आहे. बीचेस ऍक्सेसिबल, करते. कोकण Beaches, yeah. आणि वेस्टर्न घाट्स टुगेदर मेक्स अ कम्प्लीट कॉम्बो. समुद्र आहे, बीचेस आहेत, पीक्स आहेत, व्हॅलीज आहेत, फॉरेस्ट आहेत, एव्हरीथिंग इज व्हेरी ऍक्सेसिबल. कम्प्लीट कॉम्बोच होऊन जातो तो. आणि 100, 150, 200 किलोमीटरवरती सगळं आहे. विकेंडला सकाळी निघालात तुम्ही, दुपारपर्यंत परत आलात असं. म्हणजे आता पुण्याला कोणी विचारलं विकेंड राईड ऑप्शन्स, आय कॅन गिव्ह 25, विच इज नॉट पॉसिबल इन एनी अदर सिटी. आपल्या इंडियामध्ये बऱ्यापैकी मोठा इव्हेंट कन्सिडर केला जातो इंडिया बाईक वीक. यावेळेला त्यांनी लोकेशन व्हेन्यू चेंज केला, गोव्यातनं चेंज करून त्यांनी पाचगणीत केला. तर जे आउटसाईड ऑफ पुणे जी लोक आहेत किंवा आमचे जे रायडिंग फ्रेंड्स आहेत जे पुण्याच्या बाहेर राहतात, महाराष्ट्राच्या बाहेर राहतात, अरे तुम्ही पाचगणीला येताय ना, तुम्हाला माहिती आहे ना पाचगणीमध्ये आहे, आम्ही पाचगणीला चहा प्यायला जातो. ऍक्च्युली म्हणजे ब्रेकफास्टला सकाळी नुसतं काही करायचं नाही, छोटी एक राईड करायचं, चला चहा पिऊन येऊ, पाचगणीला जा, चहा प्या, किंवा थोडं उशिरा गेलं तर स्ट्रॉबेरी विथ क्रीम खा, परत या. म्हणजे आमच्यासाठी इतकं इझिली ॲक्सेसेबल आहे. आणि when it comes to riding, lot of you prefer to ride solo. That is what I have observed. So riding solo is better or riding in a group is better? आय हॅव ऑलवेज बीन सोलो. डायनॅमिक्स थोडे वेगळे आहेत. सोलो इज ऑल अबाउट सॉलिट्यूड, इट्स ऑल अबाउट मेंटल टफनेस.
ब्रेकडाऊन झालं तर काय करू, पडलो तर काय करू, मी स्वतःला कसं सांभाळू. सो ते थोडे डायनेमिक्स वेगळे. रायडिंग विथ अ ग्रुप, देन युअर ग्रुप डिसिप्लिन कम्स इन. तुम्हाला अकॉमोडेट करावं लागतं, लोकांचे इगोज मॅनेज करायला लागतात. 4 लोक आहेत, 4ही लोकांना त्या पर्टिक्युलर राईडचा ऑब्जेक्टिव्ह वेगळा असतो. मग एकाचं असतं मला फोटो व्हिडिओ काढायचं, एकाचं असतं मला फक्त चालवायचं, एकाचं अजून काहीतरी असतं. सो डायनॅमिक्स थोडे डिफरंट आहेत. बट ऑल इन ऑल, इफ यू वॉन्ट मेंटल टफनेस, देन सोलो रायडिंग इज द. मी 4 to 5 लोकांबरोबर गेलोय, दॅट्स माय थ्रेशोल्ड. त्याच्याहून जास्त नाही. आणि माझं कसं, आय डू सोलो, कारण माझ्या कुठल्याच टिप्स प्लॅन नसतात. 2 दिवसात निघायचंय, 3 दिवसात निघायचंय, अशा टाईपचेच राईड्स असतात. आणि मोस्ट ऑफ द पीपल त्यांचे जॉब्स असतात किंवा त्यांना कामाचा लोड असतो किंवा घरनं परमिशन मिळत नाही. सो आता विचारतो मी, पण एव्हरीबडी सेज नो. सो अल्टिमेटली ती राईड सोलोच होऊन जाते बाय डिफॉल्ट. मी बऱ्याचशा राईड्स माझ्या कॉन्सर्ट माझे लाईव्ह शोज असतात, ते 500 किलोमीटर 600 किलोमीटर, एक दिवस आधी 2 दिवस फ्री असेल तर आय कन्वर्ट इनटू अ राईड. सो त्या केसमध्ये मग त्या वेळेला कोणी अवेलेबल नसतं किंवा ते मी आय गो फॉर वर्क. सो त्यामध्ये दोज आर सोलो राईड्स. बट वेन वी प्लॅन अ लॉंग राईड, देन इट इज बेटर टू हॅव 2-3 पीपल ॲटलीस्ट. बट आय ऑल्सो ॲग्री विथ समीर की 3-4 त्याच्या पलीकडे इट इज नॉट फन. कारण की त्याच्यापेक्षा जास्त लोकांची तुमची मेंटॅलिटी आणि रायडिंग हॅबिट्स मॅच होणारच नाही. सिम्पल थिंग I think it's a task. वन स्टॉप. सोलो इज 10 minutes, 4 लोक इज 15 minutes. That converts to 45 minutes if there are more people. आणि प्लस इट्स सो इम्पॉर्टंट की सगळे एव्हरीबडी हॅज टू बी ॲट युअर वेवलेंथ. एक कोणतरी असा एरंट असेल, एकदम फास्ट जायचं त्याला किंवा जास्त स्टॉप्स घ्यायचे, मग इट किल्स द होल वाईब ऑफ द एंटायर ग्रुप. सो एव्हरीबडी हॅज टू बी लाईक माइंडेड. सो एकदा तो ग्रुप मिळाला, देन यू कीप रायडिंग विथ देम. आय थिंक ऑलमोस्ट सगळ्यांनी सोलो केलेले आहेत, छोट्या ग्रुपमध्ये पण केलेले आहेत. मी लेटली मोठ्या ग्रुपमध्ये आलोय, कारण आय एम पार्ट ऑफ दी ट्रॅम्प रायडर्स पुणे क्लब, ऑल्सो पार्ट ऑफ द कमिटी. सो माझ्या प्रोफाईलमध्येच आहे की राईड्स कंडक्ट करणं आणि लोकांना मोठ्या ग्रुप्सला घेऊन जाणं. आम्ही स्पेसिफिक ब्रँड आणि त्या ब्रँडच्या बाईक्स प्रमोट पण करतोय आणि त्यातले ग्रुप राईड्स पण प्रमोट करतोय. तर कसं होतं, सुरुवातीला आपण जेव्हा सोलो चालवायचो, आपल्या पद्धतीने तुम्हाला राईड प्लॅन करता येते. 2-4 जण असले, लाईक माइंडेड असले की आपण एकत्र आदल्या दिवशी ठरवून की सकाळी आपल्याला उद्याच्या राईडमध्ये हे सगळं करायचं आहे. जेव्हा मोठा ग्रुप येतो, त्यात तुम्हाला व्हरायटी इतकी बघायला मिळते. यू हॅव यंग पीपल ॲज गुड ॲज, म्हणजे जी लास्ट आम्ही राईड आत्ता IBWच्या वेळेला मी गोव्याला गेलो होतो, तेव्हा 18 वर्षाचा मुलगा होता. अँड देन वी हॅड समबडी हू वॉज 63 years old ऑल्सो, वॉज विथ हिज वाईफ. त्या लोकांचे सगळ्या गोष्टी सांभाळणं, इगो सांभाळणं, सेंटिमेंट सांभाळणं खूप डिफरंट असतात. जो 18 वर्षाचा मुलगा आला होता, त्याच्या आईचा मेसेज यायचा आम्हाला दरवेळेला, तुम्ही पोचलात का, आलात का. त्या मुलांना पोचल्यानंतर वेगळं काहीतरी करायचं असतं. सिनियर लोकांना लवकर झोपायचं असतं. राईडमध्ये पण ब्रेक कोणाला घ्यायचा तर जास्त वेळ ब्रेक हवा असतो, कोणाला हॉल्ट मोठा असतो, नाही माझे पाय दुखतायत हे करायचे. यंग असतात त्यांना नाही 5 मिनिटं झाली आता आपण निघूयात. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं इटसेल्फ इज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. बिग टास्क. सो इफ यू टू एक्सपिरियन्स दॅट, आय नो स्वतःच्या राईडची वाट लागते, कारण तुम्ही नाही एन्जॉय करू शकत, कारण तुम्ही एक ट्रॅव्हल टूर घेऊन चालले असंच वाटतं. पण ते कंडक्ट करण्यात पण एक वेगळी मजा आहे. नाही, मी तेच बोलतो, डायनॅमिक्स वेगळे आहेत रायडिंग इन अ ग्रुप अँड सोलो. आणि सोलो तर ऑफकोर्स सोलो इज फन, पण मी माझ्या बाईकच्या मागची सीट्स पण काढून टाकली. टायगरची अनफॉर्च्युनेटली काढता नाही येत, कारण त्याला ते हे वायर्स आहेत. पण आय डोंट इवन वॉन्ट अ पिलियन. इट्स दॅट सोलो. सोलो इज फॉर मेडिटेटिव्ह फॉर मी. ते इंट्रोस्पेक्टिव्ह होतं. म्हणजे आतापर्यंत मी अनेक वेळा असा अनुभव केला की एकटा राईड करत असताना कुठल्या गोष्टी ज्या ब्रेनमध्ये आहेत आज स्टोअर केल्या, ते कोअर मेमरी मधल्या, दे कम आउट. करेक्ट. यू आर फॉरगॉटन अबाउट देम अँड सडनली वेन यू आर रायडिंग अलोन त्या आठवायला लागतात. सो दॅट इज क्वाईट अन इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स. रायडिंग सोलो, टू सम इट अप, आय वुड से इट्स फ्रीडम. आय थिंक फ्रीडम ऑन 2 wheels. एक चक्कर मारायला घेऊन जा, तुम्हाला कुठेच नेत नाही, मला पण घेऊन जा, सिंगल सीटर आहे, फिनिश्ड. पण तो असं एक सोशल मीडियावरती फॅड झालेला आहे. ग्रुपमध्ये राईड करायचं तर तुमचा जो फॉर्मॅट आहे तो पाहिजे, लीडर असतो, त्याच्या मागे टेलवाला असतो, एक टेल करत असतो. इट्स नॉट अ बॅड थिंग, पण वैयक्तिक मला असं वाटतं की कुठेतरी तो इसेन्सच निघून जातोय आणि एव्हरीबडी इज डुइंग इट फॉर No, पण ते इट इज अ गुड स्टार्टिंग पॉईंट. जो चालू करतोय त्याच्याकरता हा डिसिप्लिन शिकणं आवश्यक आहे. तो त्यावेळेला हे करणं माझ्या हिशोबाने करेक्ट. किंवा जेव्हा तुम्हाला माहितच नाहीये कसं करायचं, तेव्हा हे आवश्यक आहे. आपण जो कंडक्ट करतो त्याला विसरून जाऊयात, पण जो नवीन रायडर असेल त्याला माहित नाही कुठनं सुरुवात करायची आहे. सो जर ह्या लोकांना आपण कुठल्या एका क्लबमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि जे ते क्लब राईड होत असेल, त्यांना तो कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. सिनियर रायडर्सना बघून ते रायडिंग कशी करायची, कशा लाईन्स फॉलो करायच्या, रायडिंग गिअर कुठला चांगला, या सगळे डिस्कशन्स होतात. सुरुवातीसाठी हे लोकांना खूप इम्पॉर्टंट आहे. Important आहे, 100% सांगतो, मेजॉरिटी ऑफ द पीपल हु आर इन टू बिग बाईक्स किंवा ज्या याच्यात चालवतात, सुरुवातीला त्यांनी ग्रुप राईडनीच सुरुवात केली असेल
आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मग ते सोलो करायला लागले किंवा दोघं तिघांमध्ये. कारण स्वतःहून डायरेक्ट करून बाईक घेणं आणि एकटं सोलो चालू करणं खूप कमी लोक असतात. वेन आय ऑल्सो स्टार्टेड विथ रोड शेकर्स. ते एक डिसिप्लिन असते. मला ॲक्च्युली क्वालिफाय व्हावं लागलं त्या क्लबमध्ये मेंबर बनायसाठी. त्यांचे हे होते पॉईंट सिस्टम होतं. त्याच्यानंतर जे सिनियर्स होते त्यांनी सांगितलं लाईक ही सेट लाईन कशी असते, मग सेफ्टी गिअर. आता माझ्याकडे बजेट नाही तर मी काय केलं पाहिजे, तर तो सगळा ॲडवाईस मिळतो आपल्याला. हाऊ टू ब्रेकडाऊन झालं तर काय करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी हातात हा सांगतोय. कशी चालवली पाहिजे, घाबरायचं नाही. काही रायडर्स बऱ्यापैकी घाबरतात घाटात चालवायला, तर त्याचं फिअर काढण्यासाठी. सो क्लबमधून चालू केलं ना तर इट्स ऑलवेज बेटर. या सगळ्या गोष्टी पेड अवेलेबल आहेत. आता तुम्ही जाऊन कुठेतरी रजिस्टर करू शकता आणि तुम्हाला लोक ट्रेनिंग कॅम्प्स वगैरे होतात तिथं हे सगळ्या गोष्टी शिकवतात. क्लबमध्ये तुम्ही लोकांकडनं आपल्या सिनियर मेंबर्स शिकता. हा खूप मोठा फरक आहे त्यात. पण अगेन तू आज की ज्यातनं एक मॉब मेंटॅलिटी तयार नाही होता, कारण इतके रोड रेजचे किस्से बघतो जिथे आमच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही मध्ये आला, एव्हरीबडी गॅग्स अप ऑन दॅट पर्सन, मग एक बायकिंग कम्युनिटीला नाव खराब होतं. झाले ते किस्से. एवढ्या ग्रुपमध्ये मी कधीच राईड केलं नाही, सो आय विल नॉट नो. बट आयसोलेटेड असतील झालेले. पण एक्सेप्शन युजली होत नाही. देर आर गुड ग्रुप्स अँड देर आर क्रिएटिंग कम्युनिटी, पण देर आर मिसक्रिएंट्स इन एव्हरी ऍस्पेक्ट. म्हणजे कुठलंही फील्ड घ्या, त्यात काही 4 लोक असतात जे नाव खराब करतात. तर ते मोटरसायकलिंग मध्ये पण आहे. प्रत्येक क्लब पण इव्हॉल्व्ह होतो, राईट. जर तुमचा क्लब खूप नवीन असेल, तुम्हाला माहिती नाही की ग्रुप राईड्स कसा कंडक्ट करायचा, तुमचा रायडिंग हायवेवरचा एटिकेट काय ॲज अ ग्रुप रायडर ते नाही माहिती लोकांना. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ग्रुप्स पण शिकतात की जर मध्ये कोणी घुसलं तर त्याच्यावर अग्रेसिव्ह नाही व्हायचं, त्याला जाऊ द्यायचं. तुम्ही त्याला कसं साईड देता, आपल्या लोकांना कसं कंट्रोलमध्ये ठेवता, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम शिकतात ग्रुप्स पण. आणि टू कीप ऑन रायडिंग फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, मेंटल आणि फिजिकल मध्ये काय ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूडमध्ये तुम्हाला चेंज करायला लागतो? आय वुड से डिसिप्लिन डेव्हलप करावी लागते बऱ्यापैकी. पण ते तर लग्न झाल्यानंतरही होतं. हो, पण इकडे कसं असतं, तुम्ही रस्त्यावरती आहात, रोडवरती आहात, जरी तुम्ही 4 लोकांबरोबर चालवत आहे, शेवटी तुम्ही आणि तुमची बाईकच असते. तुम्हाला टायमात निघायला लागतं. तुमचं दिवसाचे टार्गेट असतात की मला आज एवढे किलोमीटर कव्हर करायचं. तर तिची एक वेगळी डिसिप्लिन येते, जेवणा खाण्यात डिसिप्लिन येते, मेंटली स्ट्रॉंग होतो माणूस. सकाळी पहाटे 3 वाजता उठा, 4 वाजता निघा, ती एक वेगळी डिसिप्लिनच येते. पण फिजिकल निर्माण झाली ना. बट म्हणजे तुम्ही आता यू बीन रायडिंग फॉर सो लॉंग, आणि आय कॅन सी दॅट एव्हरीबडी इज क्वाईट फिट. तुम्ही काही वेगळे कष्ट घेतले टू मेक शुअर? मी घेतलेत बिकॉज मी पण घेतलेत. हो, ऑन माय थंडरबर्ड स्टॉर्म विदाउट एनी ॲक्सेसरीज, इट्स अ किती 1700cc बाईक. वेन आय टू गो ऑन द हायवेज, द विंड ड्राफ्टनी ना तुमची बॉडी मागे जाते, आणि द ओनली वे टू बॅलन्स इट इज की तुम्ही लोअर बॅक प्रेशर लावता टू बी अपराईट. त्याच्याने माझी लोअर बॅक इतकी सोर व्हायची की मला नंतर 2-3 दिवस उठता पण नाही यायचं, इतकी सोर व्हायची. क्लिअरली आय हॅड अ वीकर लोअर बॅक. मी वर्कआउट्स करायचो, पण आफ्टर दिस एक्सपिरियन्स, जस्ट टू बी एबल टू राईड फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, मी डेडलिफ्ट आणखी लोअर बॅक स्ट्रेंथनिंग इतकं सिरियसली घेतलं की आता इट इज म्हणजे आयर्न, इट्स लाईक आयर्न, म्हणजे काहीच होत नाही. सो दॅट समथिंग आय नेवर मिस. म्हणजे मी जेव्हा पण डेडलिफ्ट करतो तेव्हा डोक्यात एकच असते की मला राईड करायचं. सो ते एक आहे. आणि मेंटली तुम्ही वेन यू राईड सोलो, आता इथून जे मी वाराणसी आणि नेपाळला गेलो तेव्हा एकदा इकडून सुरू झाल्यावरती मग वाटत कोणी भेटणारच नव्हतं मला. सो फॉर ऑलमोस्ट 20-21 days आय वॉज ऑल अलोन, म्हणजे ओळखीचं कोणीच नव्हतं. तो इनिशियली तर सगळ्यात मोठा ब्रेकिंग पॉईंट होता की अरे विचित्र वाटतं एकदम, कारण कोणीच ओळखीचं नाही आहे, आपले नेहमीचे कन्व्हर्सेशन झाले नाही आहेत, 1 आठवडा होऊन गेला, ओळखीची लोक भेटली नाही आहेत, सो त्याच्यात सगळ्यात मोठा चॅलेंज होता टू स्टे सेन इन द हेल्मेट. खूप वेळा असं वाटलं की मी युटर्न मारतो आणि कॅन्सल करतो, बिकॉज मला खूपच असं हॉन्टेड वाटतं की एकटाच आहे मी आणि इतके दिवस आपलं नोन एन्व्हायरमेंट काहीच नाही. सो त्याच्यातनं द स्ट्रेंथ दॅट गॉट डेव्हलप्ड वॉज की बिईंग विथ युअर सेल्फ. तुमचे विचार, तुमचे थॉट्स, आणि ऑफकोर्स म्हणजे वेन यू आर इन द हेल्मेट, माझ्यासाठी ते मेडिटेशन असतं, वेअर यू आर कम्प्लिटली इन द मोमेंट. फक्त पुढे काय, मिरर्समध्ये मागे काय, त्याच्यावरच तुमचं लक्ष असतं. सो बिंग मेंटली स्ट्रॉंग, आय थिंक सोलो राईड्समधनं ऑटोमॅटिकली होऊन जातं, म्हणजे इट्स अ बाय प्रोडक्ट ऑफ रायडिंग सोलो. Another way of looking at it is you have to like your own company. Absolutely. When you're doing solo. That's the first thing. And second thing, physically, I am 61 now and I want to ride till at least 70. So I have to take extra effort. I have to do planks. Basically, core muscles. I have never gone to a gym. I mean, once पैसे भरलेत त्यांची चालू व्हावी म्हणून, पण वेट्स आणि आय हॅव नेव्हर डन. बट आय हॅव ऑलवेज बीन एक्सरसाइजिंग एट होम. प्राणायाम इज अनदर थिंग विच हेल्प्स मी.
आणि दॅट आय बीन कंटिन्युइंग अँड आय विल कंटिन्यू. आयुष्यात कधी फिटनेसकडे लक्ष दिलं पण रायडिंग करायचं म्हणून फिटनेसकडे वळालं. नाही मी पहिल्यापासून बेसिक फिटनेस आहेच, म्हणजे बेसिक घरी एक्सरसाइज हा पार्ट अँड पार्सल, पण रायडिंग चालू केल्यापासून कोअर मसल्स स्पेसिफिकली प्लॅन्क्स करणे आणि हे जास्ती करायला लागलो, जेव्हा आधी करत नव्हतं. सो मला रेझिलियन्स आणि मेंटल स्ट्रेंथ का मी तुम्हाला सांगतो, काही वर्षापूर्वी माझं स्पाईनची सर्जरी झाली. ओके, 2 वर्टिब्रसची सर्जरी, ते फाटून बाहेर आले होते अँड आय वॉज इमोबिलाइज म्हणजे मला जॉब सोडून घरी बसावं लागलं होतं टू रिकवर. पण दॅट वॉज बाईक रिलेटेड. बाईक रिलेटेड नाही, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम माझे काही झाले होते ऍक्सिडेंट्स त्याच्यामुळे. सो बट त्याच्यातून थँक्यू फॉर आस्किंग दॅट क्वेश्चन. त्याच्यातून बाहेर निघून ओके, ज्या दिवशी आफ्टर 3 years डॉक्टरनी मला क्लीन चिट दिली, सर्वात पहिले मी शोरूममध्ये गेलो आणि बाईक बुक केली. सो दॅट रेझिलियन्स ऑफ गेटिंग बॅक ऑन द बाईक, इव्हन दो माझी पाठ तुटली आहे, माझी सर्जरी झाली आहे, डॉक्टर बोलले नाही तू नाही करायचं याच्या पुढे, तरी मी करतोय, मी करून आलो. ते रेझिलियन्स अँड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फिजिकली ऑल्सो वेन यू हॅव मेंटल रेझिलियन्स, बॉडी ऑल्सो कॅचेस अप. बॉडी पण तुम्हाला त्या लेवलवरती घेऊन जाते की हा कर तू राईड, काय होत नाही. मग कधी कधी इट्स लाईक अ एक्झाम्पल की रेझिलियन्स, मेंटल स्ट्रेंथ कसं न घाबरता, कधी कधी आपण अरे यार परत काय झालं तर आता काय होणार, आता आयुष्यात खराब होऊन जाईल, नाही तसं काही नसतं. आय थिंक फिटनेसचा इम्पॉर्टन्स सांगायची गरजच नाही. फिटनेस काही फील्डसाठी इम्पॉर्टंट आहे, बट इफ यू वॉन्ट टू राईड लॉंगर इन टर्म्स ऑफ किलोमीटर्स इन अ डे, इन अ वीक, आणि फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, जसं सर म्हणले 61 आणि वॉन्ट्स टू राईड टिल 70, आय थिंक मोस्ट ऑफ अस वुड वॉन्ट टू कंटिन्यू रायडिंग टिल 70, 70, 75 पर्यंत चालवायची. फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस हा खूप इम्पॉर्टंट आहे, आणि फिजिकल आणि मेंटल दे बोथ गो हँड इन हँड. जिथं तुमची फिजिकल कॅपॅसिटी संपते, दॅट्स वेअर युअर मेंटल कॅपॅसिटी हेल्प्स यू अचीव दॅट गोल. बट देयर इज अ लिमिट टू दॅट. एक्झॅक्टली, ऑफ कोर्स. सो दे बोथ गो हँड इन हँड. एव्हरीथिंग हॅज लिमिट. जिथं मेंटल नाही आहे पण तिथं तुम्ही फिजिकली स्वतःला पुश करून ट्राय करू शकता. जर फिजिकली फिट नसाल, छोट्या राईड्स, ब्रेकफास्ट राईड्स इझिली पॉसिबल आहेत, पण लॉंग राईड जर तुम्हाला करायचं, इथून जर सर म्हटलं तर स्पितीपर्यंत जायचं असेल, अ फिजिकली फिट पर्सन तो कमी टायर्ड होईल दॅन अ फिजिकली अनफिट पर्सन. तो दिवस संपल्यावर, राईड संपल्यावर पण थोडा फ्रेश राहील. दुसऱ्या माणसाला बंद करा, चला झोपा आता, आणि परत सकाळसाठी राईडची मजाच त्याच्यावर आहे. अनलेस यू आर फिट यू कॅनॉट एन्जॉय द राईड. तुम्ही जेव्हा एन्ड्युरन्स राईड्स करताय, इट्स ऑल अबाउट युअर फिटनेस लेवल्स. आणि तुम्ही हिमाचल प्रदेश, स्पिती किंवा लेह लडाख वगैरे तेवढ्या अल्टिट्यूड्सला गेलात तर तुम्ही किती फिट आहेत ते तुम्हाला लगेच तिथेच कळून जातं. तिकडेच कळून जातं. आता लास्ट राईड वेन आय वेंट टू स्पिती, मी माझ्या 2 असिस्टंट्सना दिलं होतं, कारण मी जेव्हा पण जातो मी कधी शूट करत नाही. मी म्हटलं काहीतरी तर फोटो असतील माझे, सो ड्रोन घेऊन त्यांना कॅमेरा देऊन वगैरे. सो ती त्यांचं पण क्रेडिबल आहे, कारण त्यांनी त्यांची पहिली राईड स्पितीची केली, दॅट ऑल्सो पिलियन ऑल दी एक्सपल्स. सो हॅट्स ऑफ टू देम. पण तिथे गेल्यावर म्हणजे त्यांना थांबत म्हणजे मरत ते आले, आणि वेअर एज आय एम मोर दॅन डबल देअर एज, आणि आय हॅड ॲब्सोल्युटली नो एफर्ट. इव्हन तिकडे मॉनेस्ट्रीजमध्ये चढताना, इन्क्लाइनवर चढताना 10 स्टेप्स त्यांना बसायला लागत होतं, आणि आय डिड नॉट फेस एनी ऑफ दॅट एट ऑल. तिथेच होऊन जातं दूध खदूध पाणी का पाणी. ऍक्च्युली तुमचे लिमिटेशन जे आहे, जे आपण हे करतो की मी असं करू शकतो, तसं करू शकतो, रायडिंग अँड युअर बाईक तुम्हाला जमिनीवरती आणतं. बस ही तुझी लिमिटेशन आहे, आता याच्यावरती बिल्ड कर, फिजिकल असो मेंटल असो. मला असं वाटतं अजून एक जमिनीवरती आणणारा फॅक्टर जो आहे तो म्हणजे फॅमिली. असं तुम्हाला चौघांना काय प्रॉब्लेम आहे असं वाटत नाही. आय थिंक नाही, चुकीचं आहे. प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस ऑफकोर्स असतात, ते तुम्हाला टॅकल करता यायला पाहिजे, थोडेसे डील करता यायला पाहिजेत. पार्टनर, जसं मी म्हटलं तसं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या रायडिंग ह्याच्यात. इफ यू हॅव द कॉन्फिडन्स की तुमचा पार्टनर तुमच्या ॲब्सेन्समध्ये घर ऑपरेट करू शकेल, मुलं असतात, कुत्री असतात, एक्सटेंडेड फॅमिली खूप असते सध्या, जर सगळं मॅनेज होणार असेल तर तुम्ही फ्रीली त्या राईडला जाऊ शकता, मोठी राईड करू शकता. पण जिथे तुमच्या डोक्यात थोडासा तो डाऊट आला की नाही मी बाहेर गेल्यावर सगळं घर कोलॅप्स होईल, मग बऱ्याच लोकांचं, माहितीतल्या मित्रांचं सुटलेलं आहे रायडिंग. नाही करू शकत. हा एक ऍस्पेक्ट झाला, घर डिस्टर्ब होईल. दुसरं आल्यानंतर ऐकायचं आहे का मला? इफ यू डोंट हॅव, इफ यू हॅव पीस ऑफ माइंड इवन आफ्टर कमिंग आफ्टर लॉंग राईड ऑफ 15 days, देन यू कॅन राईड. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. माय वाईफ कम्प्लिटली सपोर्ट्स मी इन दिस. आणि कसं आहे की इव्हन तिला पण ट्रॅव्हलिंग भयंकर आवडतं. सो आमचा अख्खा वर्ष इज स्प्लिट इन टू हर सोलो ट्रॅव्हल्स, माय सोलो राईड्स, आणि देन फॅमिली वेकेशन्स. सो त्याच्यामध्ये सो जेव्हा पण मला जायचं तेव्हा ती कम्प्लिटली हँड होल्ड करते, आणि शी टेक्स ओव्हर. जेव्हा पण तिला जायचं असेल तेव्हा आय कम्प्लिटली टेक. दॅट्स इम्पॉर्टंट. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तो सपोर्ट आहे. माझी आई खूप क्रिप करते, कारण मी तिला कुठे जायचं म्हणलं तरी ती लगेच चालू करते कशाला. सो दॅट्स अ डिफरंट थिंग टू डील विथ ऑल टुगेदर.
पण ऑफकोर्स शी कम्स फ्रॉम अ प्लेस ऑफ लव्ह आणि तिला काळजी वाटते की कुठे पण जातो मोटरसायकल घेऊन आणि काय काय ऐकतो आपण सध्या वगैरे वगैरे वगैरे. माझा मुलगा खूप फ्रस्ट्रेट होतो माझ्यावरती. तो म्हणतो की जे टेन्शन मी तुला दिले पाहिजे ते तुम्हाला देतोयस. सो त्याला तो ओके असतो पण नंतर फोन करून अरे कुठे आहेस, काय आहेस, हे आहे ते आहे. सो ही गेट्स व्हेरी वर्कड अप. तो दाखवत नाही मला पण या म्हणजे लाईक आय सेड की त्यांनी मला त्याचे टेन्शन मी आता सगळ्या दॅट फॅमिली ऑल्सो कम्स फ्रॉम दी पोझिशन ऑफ लव्ह. Yes, correct. ऑफकोर्स. आणि त्याच्यामुळे मला जे माहिती आहे, नितीन सरांनी अजून एक सोपं काम केलं, नेक्स्ट जनरेशनलाच बाईक घेऊन दिली. मुलीलाच बाईक घेऊन दिली, त्याच्यामुळे कन्फ्युजन ठेवलं नाही. स्मार्ट मूव्ह. स्मार्ट मूव्ह. माझ्या मुलाला बाईक्सची आवडच नाहीये. म्हणजे आय वुड हॅव एनकरेज्ड हिम. आता घरी 5 बाईक्स आहेत. आय वुड हॅव डेफिनेटली एनकरेज्ड हिम. पण मला खूप चांगलं वाटतं फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू की तो बाईक घेऊन समजा उद्या कुठे म्हणला की मी चाललोय राईडला वगैरे तर मला झोप नाही येणार. आय वॉज गोइंग टू कम टू द नेक्स्ट क्वेश्चन की यू बीन रायडिंग, वुड यू अलाव युअर नेक्स्ट जनरेशन टू राईड? तू सगळं करून बसलायस आणि तू मुलीवर रिस्ट्रिक्शन टाकतोयस की हे नाही करायचं, ते नाही करायचं. तिकडे थार स्कॉर्पिओ सगळे अडकून बसतात आणि अशी आल्टो टंग 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 अशी निघून जाते एकदम कुठनं पण. नागावला जाऊ, अलिबागला जाऊ, मासे खाऊ, परत येऊ. आणि त्याला असं पटतच नव्हतं की आम्ही फक्त फिरायला बाईक्सवरती आलो आणि एक आठवडाभर फिरतोय. मी मूर्ख आहे म्हणून करतोय. So when I was trying to saddle sit on that bike, he said no. का स्टेशनरी बाईक आहे, बसल्याने काय प्रॉब्लेम आहे? नाही बसायचं नाही. म्हटलं मला चालून बघायची. म्हणजे काय असतं? मागच्या वर्षी तो युरोपला गेला होता. त्याने मला एअरचं तिकीट बुक केलं. मला तिने बिल दिलं. म्हटलं एवढं बिल?